अशी बॅग आहे, अशा पद्धतीची आपली बॅग. आणि आपल्याला आता पहिलं तर बॅग काढायची जास्त लेंथवाली. आता मी एक मेजरमेंट देतो तुम्हाला, त्या मेजरमेंटनुसार आपल्याला काय करायचं आहे, माप काढायचं आहे. आज तुम्ही नाही काढलं तरी चालेल, परंतु मी आज तुम्हाला बॅग परत एकदा काढून दाखवतो, जेणेकरून तुमचं जे काही पहिल्या बॅगमध्ये कन्फ्युजन असेल ते दूर होऊन जाईल. आता आपल्याला इथे घ्यायची उंची 14 इंचाची. किती? 14. हे कर झूम कर. 14 इंचाची आपल्याला काय करायची, उंची घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला इथे छातीचं माप जे आहे तर हे आपल्याला 30 इंचाचं घ्यायचं. किती घ्यायचे? 30 इंचाचं. म्हणजे लेंथ जास्त आणि चेस्ट कमी, म्हणजे लुकडे लेडीज आपण ज्याला म्हणतो ते माप. त्यानंतर कंबर आपण घेणार आहोत इथे 26 इंचाचं. मागचा गळा आपण आपल्या चॉईसनुसार 9-10 इंच जो काय पाहिजे असेल तो घेणार. त्यानंतर आपल्याला डॉट उंची जी आहे, ज्यावेळेस ही छाती येईल त्यावेळेस काही 10 आणि 11 इंचाचं डॉट उंची येणार नाही, लक्षात ठेवा. त्यावेळेस डॉट उंची किती येते? 8.5, 9, 9.5. 10ची पण नाही येणार. ठीक आहे. तर आपण समजा इथे उदाहरणार्थ 9-9.5 इंचाची आपण डॉट उंची घेतली. बरोबर आहे. आपण 9.5 इंचाची इथे डॉट उंची घेतली. आता आपल्याला इथं काय करायचं, तर आपल्याला टाकायचे माप. आता मग पहिलं तर आपण बॅक साईडचं माप टाकूया. आणि नंतर आपण फ्रंट तयार करूया. मग इथे आपल्याला इथे पहिलं माप टाकायचं कशाचं? बॅक साईडचं माप. बॅक साईडचं माप घेणार उंची सगळ्यात अगोदर. अशा पद्धतीचे नियम पेपर जे आहे तर तुम्हाला दिलेलेच आहे मी. तुम्हाला पण ते जे आहे तर त्याचे झेरॉक्स काढायला सांगितले होते. पीडीएफ पाठवले तर नाही? ठीक आहे. तर इथून जे आहे तर आपल्याला पहिले तर अर्धा इंच काय करायचं, मार्जिन सोडायचं. कोणते पहिले तर काय करायचे, अर्धा इंच मार्जिन सोडली आपण. मार्जिन सोडल्यानंतर इथून आपल्याला पूर्ण हाईट मोजायची. आता पूर्ण हाईट किती आहे, तर 14 आहे. मग 14ला 14 घेतलं, अर्धा इंच वरती शिलाई घेतली आणि ही जिथे शिलाई आली तिथे एक रेषा दिली आपण अशी. बरोबर दिले आपण. आता यानंतर आपल्याला इथे 2.5 इंच गळ्याची रुंदी घ्यायची असते. मग आपण इथे गळ्याची रुंदी घेतली 2.5 इंच. अहो पुढे शोल्डर. आता बघा प्रश्न येतो हा, 30 चेस्ट आहे. किती आहे? 30 छाती आहे. मग 30 छातीला तुम्हाला शोल्डर किती ठेवायचे हे तुम्ही ठरवू शकता. समजा मला इथे उदाहरणार्थ 2 इंचाचं शोल्डर ठेवायचं, तर मी 2 इंचावर पहिली मार्किंग करेल. समजून घ्या. इथे काय करेल, मी 2 इंचावरती मार्किंग करेल आणि त्यानंतर मी याला जे आहे तर अर्धा इंच शिलाई मार्जिन घेईल. काय घेईल मी? अर्धा इंच शिलाई मार्जिन. मग मी इथे अर्धा इंच शिलाई मार्जिन घेतली. आता टोटली हे किती झालं बघा, तर 5 इंच झालं. किती झालं? 5. तर मग जेवढं तुमचं हे 5 आलंय तेवढंच तुम्हाला हे 5 इथे खाली घ्यायचे. बघा आपण काय करतोय यामध्ये आपण काय करतोय, जेवढं शोल्डर आलं तेवढं आपण इथे मुंडाखोली घेतली. काय केली? मुंडाखोली घेतली. परंतु आपण ही लाईन दिल्यानंतर लक्षात ठेवा, ही आपण लाईन दिल्यानंतर जेवढं आपलं इथे माप आलं तेवढं माप आपल्याला इथे सुद्धा घ्यायचं असतं. इथे एक रेषा आपली अशी. आता 30 छाती म्हणजे काय झालं, खूप असं लुकडं माप झालं. ठीक आहे. याच्यामध्ये आपल्याला इथे जे आहे तर घ्यायचं आहे कशाचं माप, तर हे माप घ्यायचं आहे. मग आता बॅक साईडचा गळा आपण किती घेतला, आपण काढली होती, जी बॅक साईड काढली होती ती आपण काय केली आहे तशी इथे जे आहे तर छापून घेतली. फक्त काय केली, मार्किंग करून घेतली आणि हा पीस मी इथून बाजूला काढला. बरं, आता बाजूला काढायच्या अगोदर एक लक्षात ठेवायचं, जिथे गळ्याची मार्किंग आहे तिथे एक मार्किंग करून ठेवायची, जिथे फिटिंगची मार्किंग आहे तिथे एक फिटिंगची मार्किंग करून ठेवायची, म्हणजे आपल्याला शिलाई माया कळेल. ठीक आहे. इथून जे आहे तर आपला हा गळा येतो. काय होतो? गळा येतो. आता मी तुम्हाला काय शिकवलेलं आहे, गळ्याची रुंदी जर इथे किती घेतली, 2.5 घेतली, तर इकडे किती घ्यायची? 3 इंच. आता हे 3 इंच का घ्यायचं, कारण की जी व्यक्ती गळा लांबीला जास्त घालते ती व्यक्ती गळा असा नॉर्मल घालणार नाही. तिला कसा लागेल? ब्रॉड नेक लागेल. काय लागेल? डीप सोबत काय लागेल? ब्रॉड लागेल. क्लोज लागणार नाही. त्यामुळे आपण इकडे जर 2.5 इंच घेतलं तर आपण खाली 3 इंच घेतो अशा पद्धतीने, आणि ही रेषा आपली अशी. आणि आता आपल्याला पाहिजे तो गळा आपण इथून असा देऊ शकतो. समजलं का? काय म्हणलात?
मला कळालं नाही काय म्हणायचं. अरे हो, सॉरी. तर आपण इथे जे आहे, तर पुढचा गळा आपल्याला इथे 7 इंचाचा घ्यायचा आहे. आपण 7 इंचाचा गळा घेणार आणि इथे सुद्धा तुम्ही इथे 3 इंच घेऊ शकता आणि इथून याला अशा पद्धतीने मार्किंग करायची आहे. बरोबर आहे. आता मोठा गळा पाहिजे असेल तुम्हाला बॅक आहे आणि योगपट्टी इथे बनले, मग काय होतं, बॉडी खाली खाली चालते. काय होते, बॉडी खाली जाते, तिला जिकडे जागा भेटेल तिकडे ती खाली येणार. त्यामुळे तुम्हाला योगपट्टीची साईज वाढावं लागते आणि योगपट्टीची साईज वाढून त्यावेळेसच तुम्हाला इथे समजतं की माझं फिटिंग बरोबर बसला. बरोबर. किती जणांचे हे डाऊट क्लिअर झाले मला सांगा. आता तुमचा झाला, बाकीच्यांचा. येस. हा, म्हणजे जवळपास जवळपास तुम्ही जेवढे जण शिकतात तेवढ्या सगळ्यांना ह्या गोष्टी शिकवल्याच नाहीये. शिकवल्याच नाही, सरळ सरळ. आता तुम्ही त्या 8-10 जणी ज्या जॉईंट आहेत, तर तुम्हाला एकाला सुद्धा डॉट उंची हे प्रकार आतापर्यंत शिकवलाच नाहीये. तर डॉट उंची प्रकार हा खूप महत्वाचा असतो ब्लाऊजमध्ये आणि तोच जर तू इथले इथे जर नाही बसला, समजा आपली बॉडी इथे आहे आणि तो टच जर इथेच नाही बसला, तो बरोबर येणार नाही. तो खाली आला तर तो वर जाणार, वरती गेला तर तो ब्लाऊज पुढे ओढून घेणार. ठीक आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी होतात. त्यामुळे लक्षात ठेवायचंय, तुम्हाला व्यवस्थित पैकी याला जे आहे तर अशा पद्धतीने माप टाकायचे. माप टाकून तुम्हाला जे आहे तर योगपट्टी वाढवायची. हे हे सगळ्यांना समजलं असेल, योगपट्टी आपली कशी वाढली, ही आपली डॉट उंची किती राहील. आता आपल्याला लक्षात ठेवायचं, इथे काय घ्यायचं आपल्याला, 2.5+1 3.5 म्हणजे 12वा भाग अधिक 1 आणि इथे 12वा भाग अधिक 1. सगळ्यांना येल्लो कार्ड आला हा. पठारे मॅडम, तुम्हाला आलं का हा? आला ना? ठीक आहे. तर आपल्याला काय करायचंय, नाही आलं का, पाठवून देईल तुम्हाला, पाठवून देतो. बघा, आपल्याला काय करायचंय, आपला आता 30 छाती आहे. 30चा 12वा भागासाठी आपण 1 2 3 4 5 6 7 7व्या कप्प्यामध्ये आपल्याला 12वा भाग मिळतो. बघा इथे किती आहे, 2.5. 2.5 मध्ये 1 मिळवला, 3.5 इंच इथे घेतलं, 3.5 इंच इथे घेतलं, इथून इथे अशा पद्धतीने एक लाईन दिली सरळ. इकडे अर्धा इंच काय केलं आपण, टच घेतलाय आणि इकडून इकडे अर्धा इंच टच घेतलाय. त्यानंतर इथे याच्यावरती आपण 1 इंच योगपट्टीचा आकार घेतो अशा पद्धतीने आणि इथून हा सेप आपण असा देतो. आता हा झाला मधला टक्स. मी काय शिकवलो तुम्हाला, तुमचा मधला टक्स परफेक्ट आला पाहिजे. बाकीचे हे 3 टक्स थोडेफार चुकले तर चालतील. काय शिकवलं मी तुम्हाला, हा तुमचा परफेक्ट टक्स येणं गरजेचं आहे. हा वाला, हा टक्स इकडे नाही गेला पाहिजे आणि इकडे नाही आला पाहिजे. बॉडीला टक्स बरोबर जिथे पाहिजे तिथेच बसला पाहिजे. म्हणून हा टक्स तुमचा चुकला नाही पाहिजे. इकडले थोडेफार चुकले तर चालतात. मग आपण साईडचे टक्स घेतो कसे, तर बघा, इकडनं इकडे आपण जे आहे तर 1.5 इंच घेतो, इकडनं इकडे 1.5 इंच घेतो व याच्या असं क्रॉसमध्ये आपण 2 इंच घेतो. मग ही लाईन आपण इकडे जाऊन देऊया. हा 1/2 इंचाचा टच इकडे आणि 1/2 इंचाचा इकडे. आता ही योगपट्टी इथे आली. पहिल्या याच्यात काय शिकलो होतं आपण, हे पहिलं 1.5 आणि दुसरं 1.5, परंतु आता योगपट्टी इथे आली. मग ह्या योगपट्टीच्या वरती 1.5 इंच घ्यावा लागेल. तुम्हाला काय करावं लागेल, इकडे 1.5 इंच घ्यावा लागेल, इथे घ्यावं लागेल तुम्हाला. इकडे पाव आणि इकडे पाव, इथून इथे हा टक्स इकडे जाईल. समजलं. त्याच्यानंतर हा टक्स आपला इकडला इकडे येईल आणि आता झाला आपला फ्रंट तयार. बोला, आता तुमचे काय डाऊट आहे याच्यामध्ये तुम्ही बोलू शकता. कुणाचा काय डाऊट आहे तो तुम्ही विचारू शकता.
सर आर्मोलच्या इकडचा जो टक्स घेतला तुम्ही 1.5 इंचाचा तो कंपल्सरी प्रत्येक मापासाठी तेवढा घ्यायचा. इथला म्हणताय फिटिंगच्या साईड हा ना, हा 2 इंच आहे इथून इथे. नाही हा इकडचा फिटिंगच्या साईडचा. हा हो, हा 1.5 राहील. हा 1.5 सगळ्यांना कंपल्सरी घ्या, काही प्रॉब्लेम नाहीये. हा खालीवर जरी झाला तरी पण काही अडचण नाहीये, परंतु 1.5 इंच घेऊन टाकायचं. हा इथल्या इथेच राहील. ठीक आहे, हा काय आहे? हा आपला इथल्या इथेच राहील. असेल काय म्हणलं? आणि उंची चेस्ट हा चेस्ट माझं कस्टमर आहे. हा चेस्ट ना 44 आहे, बर वेस्ट राऊंड 32 आहे आणि आर्म होल 15.5 आहे. 15.5 आहे. ठीक आहे. 44 छाती आहे आणि 32 कंबर आहे. 35 मग काय अडचण आहे? किती इंच? 4, 8, 9 इंचाचा गॅप येतोय ना कमरेमध्ये छातीमध्ये. अच्छा, आणि राऊंड मुंडा? 15.5. राऊंड मुंडा तर कुठल्याच याच्यात बसत नाहीये तो. हा मग तो त्यांचा ना हे खूप कमी आहे. हात पण बारीक आहे. अच्छा, चेस्ट आहे. बरं ठीक आहे, काय अडचण नाहीये. ते पण आपण समजून घेऊया कशा पद्धतीने यायचं त्याला. तर बघा, चेस्ट जास्त, अप्पर चेस्ट मोजली का तुम्ही त्यांची? नाही मोजली. बरं, आपल्याला त्या अप्पर चेस्ट वरनं मिळ लागला असता की किती माप आहे. राऊंड मुंडा तर तुम्ही बरोबर मोजत असाल गोलमध्ये व्यवस्थित. बरं हो समज बरं समजलं. काही अडचण नाही. तुम्ही काय करा, हे जसं आपण बनवलंय, ठीक आहे, त्याच पद्धतीने त्यांना ब्लाऊज बनवून द्या. आणि राऊंड मुंडा तुम्हाला जर समजा हा जास्त पडतोय, समजा छाती जास्त होती, बरोबर आहे, तर तुम्हाला याला वरती घेऊन राऊंड मुंडा कमी करून द्यायचा. हा, कारण तुम्ही जर इकडे जर 6 टाकलं आणि इकडे 6 टाकलं, मग छातीची लांबी जास्त आली समजा इकडे, बरोबर आहे, तर राऊंड मुंडा सर्कल हा त्यांचा वाढतोय. ठीक आहे, तर हा सर्कल वाढतोय. तर हा सर्कल कमी करण्यासाठी तुम्ही याला थोडंसं वर घेऊ शकता आणि वरती घेऊन तुम्ही याला शेप देणार. असं राऊंड मुंडा तुम्हाला काही करून 15.5चा आणायचा आहे. किती? 15.5 किंवा जास्तीत जास्त 16चा. त्याच्या पुढे आणायचं नाही. बस तिथेच त्यांचं सगळं काही लपलेलं आहे इथेच. आतापर्यंत तुम्ही तुम्ही आतापर्यंत काय केलं की इथे माप टाकलं जसं आहे तसं आणि शेप दिला आणि कापून. बरोबर आहे, तुम्ही याला मोजलंच नाही आतापर्यंत. हा, कारण की काय आहे की हा, काय की मेन 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 आता हे माप तुम्ही कोणाकडे जा, त्याला जमत नाही. जे आज तुम्ही जे मला माप सांगताय ना, या लोकांना खूप प्रॉब्लेम असतो. हा आता म्हणजे मी 14 वर्ष झाले त्यांचा ब्लाऊज शिवते. पहिले एवढं माप नव्हतं त्यांचं. अच्छा, ठीक आहे, तब्येतीनुसार होऊन जातं समजा. आता त्यांचं मेजरमेंट वाढलंय त्याच्यामुळे ते सगळं गोंधळतं. बरोबर आहे. तुम्ही काय करा, राऊंड मुंडा फक्त मोठा होऊन देऊ नका त्यांचा. बाकी सेम काही फरक नाही पडत. 8-9 इंचाचा जरी कमरेमध्ये छातीमध्ये गॅप असला तरी. आणि त्यांना काय करायचं, त्यांना पफ थोडा जास्त आणायचा बॉडीचा. हा, समजा त्यांना 44 आहे, तुम्ही इकडे 1 इंच इकडे इंच टच घ्यायचा, 1 इंचाचा. 1 इंचाचं घेऊन टक्स देऊन तुम्ही टक्स मारा, ब्लाऊज बनवा आणि मग मला त्याचा रिझल्ट सांगा. ठीक आहे, वाटलंच तर तुम्ही रफ बनवून द्या त्यांना एखादं रफ. ठीक आहे, ट्रायल द्या त्यांना, ट्रायल देऊन मला सांगा काय होतं का. ठीक आहे, मग मी तुम्हाला आणखी पुढची डीप मधली माहिती देतो आणखी, म्हणजे काय झालं नेमकं त्याच्यामध्ये. हा हा, तो तर येणारच ना, कारण तुम्हाला ते शिकवलंच नाही ना या गोष्टी. हे शिकवलं नाही हे. पूर्वी केलेला 2004 मध्ये केलेलं आहे. अच्छा, 2004 मध्ये कोणाकडे म्हणजे? औरंगाबाद मध्येच केला होता आम्ही. हो का, बरं. तुम्ही राहिला कुठे आहे? मी आता सध्या नाशिक वणी.
अच्छा अच्छा, नाशिक-वणीला माहेर आहे राहिला. माझं घर, माहेर. बरं बरं बरं, ठीक आहे, काय अडचण नाही. तर ह्या ज्या गोष्टी असतात तर ह्या तुम्हाला व्यवस्थित जे आहे तर समजणं गरजेचे असतात आणि हे सगळ्या गोष्टी तुम्हाला नाही शिकवल्या जात म्हणून ते प्रॉब्लेम येतात. आता आपल्याला बाही शिकायची हा प्रॉब्लेम तुम्ही मला सांगचाल हा. पण एवढं लक्षात ठेवा, तुम्ही त्यांचा ब्लॉग बनवून दिल्यानंतर त्याचा फोटो मात्र नक्की घ्या. फोटो किंवा व्हिडिओ घ्या आणि तो दाखवा मला, म्हणजे त्याच्यामध्ये मग काय काय चेंजेस करायचे मग मी ते तुम्हाला सांगतो. ठीक आहे. काय काय त्याचे म्हणजे चेंजेस, म्हणजे तुमच्यासोबत हे बाकीच्यांना पण कळून जाईल. अशा पद्धतीचे मेजरमेंट आले तर काय करायचं. बाकी तर सेम राहील आज इथे. पण एखादा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा, समजा आला तो प्रॉब्लेम, आता आपल्याला इथं काहीतरी झालं, मग तो सॉल्व्ह कसा करायचा बनल्यानंतर. ठीक आहे. तर मग ते मी तुम्हाला सांगतो व्यवस्थितपैकी. चालेल, चला आता आपण बाहीकडे जाऊया. आता बाही घ्यायची आपल्याला, तर बाही आपण कशा पद्धतीने घेणार, तर सगळ्यात अगोदर आपल्याला एक माप लागेल बाहीचं. काय लागेल? एक माप. आता मी इथे 14 हेच माप घेऊ ना आपण, कशाला आपण लांब जायचंय, हेच माप घेऊया. आता बाहीची लांबी समजा घेतली इंची, किती इंचाची, 5 इंचाची बाहीची लांबी. किती घेतली? 5. छाती किती घेतली? 30. राऊंड मुंडा किती मोजला आपण याचा? 14. आणि दंडघेर किती घेतला आपण याचा? 11. समजलं का? आता याच्यामध्ये किती माप ऍड झाली बघा. पहिले एवढे माप होते, पहिले एवढे माप होते. आता याच्यामध्ये लांबी, छाती, कंबर, आणि त्याच्यानंतर आपण इथे समजा गळा घेतला मागचा हा, आणि डॉट उंची घेतली. डॉट उंची नंतर इथे काय आली? बाही उंची आली. हे तर याच्यामध्ये आहे. राऊंड मुंडा आला आणि दंडगेर आला. त्याच्यानंतर मग आपला पुढचा गळा, मागचा गळा, असे मिळून सगळं काय बनतंय? तुमचे 10 माप बनतात. किती माप बनतात? 10. 1, 2, 3, 4, 5, 6, हे सोडून दिलं 7, 8. 9 काय? पुढचा गळा, आणि 10 काय? मागचा गळा. म्हणजे असे मिळून तुमचे पूर्ण टोटल 10 माप बनतात. परंतु पहिल्या अगोदर आपण काय केले? अगोदर आपण 4 ते 5 माप घेऊन पहिली बॅग बनवली. मग नंतर फ्रंटसाठी आपण काय केलं? त्याच्यामध्ये पुढचा गळा ऍड केला. ठीक आहे. बॅकसाठी आपण काय केला? पाठीमागचा गळा ऍड केला. आणि आता बाहीसाठी आपण एवढे आणखीन 3 माप घेतले. म्हणजे असे मिळून तुमचे टोटली 10 माप झाले. आता याच्यातले काही माप तुमच्याकडे असतात, नसतात, तर त्याचे पण कॅल्क्युलेशन कसं असतं ते आपण कालांतराने शिकूया. की नेमकं आता तुमच्याकडे एखाद्या वेळेस राऊंड मुंड्याचं मापच नसतं घेतलेलं, मग ते राऊंड मुंड्याचं माप कसं आलं पाहिजे, किंवा तुम्ही कसा अंदाज पकडसाल, किंवा डॉट उंचीचं तुमच्याकडे मापच नाही घेतलं एखाद्या वेळेस तुम्ही हुकून चुकून, तर ते अंदाजे कशा पद्धतीने आलं पाहिजे, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला मी तिथे शिकवणार आहे. जर मी नाही समजा सांगितलं तर तुम्ही मला आठवण करून द्यायचा की सर राऊंड मुंड्यानुसार किंवा डॉट उंची आपण अंदाजे कशी घ्यायची. ठीक आहे. सध्या तर आपण बेसिक नॉलेज घेतोय. आता आपल्याला बाही बनवायची. आता याच्यामध्ये 2 पद्धतीच्या बाही असतात. एक बाही म्हणजे कोणती? अस्तर लावून. आणि दुसरी बाही म्हणजे कोणती? साध्या ब्लाऊजची. बरोबर आहे ना? साधं म्हणजे बिना अस्तरचं. आता बिना अस्तरच्याला आपण एमिंग करतो हातून, हात शिलाई किंवा एमिंग म्हणतो आपण त्याला. ठीक आहे. तर मग त्याच्यासाठी आपल्याला किती घ्यायचं असतं? तर त्याच्यासाठी आपल्याला इथे 1.5 इंच घ्यायचं असतं. किती घ्यायचं असतं? 1.5. आणि इथून इथे एक सरळ लाईन द्यायची. काय करायची? सरळ लाईन द्यायची. आता हा फोल्ड असा होणार आहे. ठीक आहे. आपण फुल बाई काढू, कारण हाफ मध्ये परत तुम्ही कन्फ्युज होऊन जाता. आपण डबल काढू. डबल काढू म्हणजे तुम्हाला ओपन केल्यावर समजेल. बघा, पहिलं आपण इथे 1.5 इंच घेऊया बाहीला. अशा पद्धतीने आपण इथे 1.5 इंच घेतलाय. 1.5 इंच घेतलं की आपल्याला इथे एक सरळ लाईन द्यायची अशा पद्धतीने. घेतलाय. लाईन घेतल्यानंतर आपल्याला इथून इथे याची हाईट मोजायची. आता हाईट किती दिली आहे? तर बघा, इथे 5 इंचाची हाईट दिली. किती दिली? 5. मग हे तर झालं तुमचं आतमध्ये फोल्ड होणार आहे ते. परंतु आता शोल्डरकडे शिलाई मारसाल तुम्ही. मग शोल्डरकडे 5 आहे, तर इथे तुम्हाला 5.5 घ्यावं लागेल. किती घ्यावं लागेल? 5.5. हे बघा, मी डार्क केलं हे 5.5. आता जिथे तुम्ही 5.5 घेतलं तिथे तुम्हाला मुंडा खोली घ्यायची असतं. आता मुंडा खोली कळेल कशी तुम्हाला? बरोबर आहे ना? मुंडा खोली कळेल कशी घ्यायची किती? तर बघा, तुम्हाला एक नियम दिला आहे, आणि नियम क्रमांक 5वा, म्हणजे हा पेज पलटी केल्यानंतर नियम क्रमांक 5वा. आज तुम्हाला पीडीएफ पाठवतो मी याची व्यवस्थित झेरॉक्स मारायला. ठीक आहे. किंवा तुम्ही त्याच्यावर मारलं तरी चालते. बघा, याच्यामध्ये आपल्याला काय दिलं? नियम क्रमांक 5वा.
याच्यामध्ये काय दिलंय, हाताचा सेप देत्या वेळेस घेतलेल्या मुंड्याचा नियम. म्हणजे हाताचा आपल्याला इथं जो सेप द्यायचा असतो त्यावेळेस आपण घेतलेला हा नियम आहे. मग काय सांगतो नियम, 18 ते 22 इंच असेल तर 2 घ्यायचं, म्हणजे छोटं माप. आता 18च्या खालच्या मापाचे तर काही ब्लाऊज बनत नाही. 18च्या खालच्या मापाचे ब्लाऊज बनता का? हे पण बनत नाही. 18 वाले बनत नाही, पण आपण बनवतो समजा अगदी छोट्या मुलींचे. ठीक आहे, तर आपण हे घेतलं इथे 18 ते 22. त्याच्यानंतर आता इथून पुढचे माप बनतात ब्लाऊजचे. मग इथे काय दिलंय, 23 ते 27 असेल तर 2.5 आहे. त्याच्यानंतर 28 ते 35 असेल तर किती आहे, 3 आहे. आणि जास्तीत जास्त 3.5 आहे. काय, 3.5 आहे. मग आता आपल्याला काय फॉर्म्युला आपला काय आहे, तर 28 ते 35च्या मध्ये आपले किती आहे, 32 आहे. आणि 23 ते 28 ते 35च्या मध्ये आपलं किती आहे, 30 इंच आहे. हे माप किती आहे, 30 इंचाचं. 32चं पण आपलं याच्यामध्येच आहे, 34चं पण आपलं याच्यामध्येच आहे. 36 पर्यंत आपलं किती, 35 पर्यंत आपलं एकच माप येईल. मग आपल्याला 30च्या मापाला किती घ्यावं लागेल इथून खाली, तर इथून खाली घ्यावं लागेल आपल्याला 3 इंच. किती घ्यावं लागेल, 3. आणि इथे ही 3 इंचाची आपण अशी एक सरळ रेषा देऊया. समजलं काय हे? बर, आता हे समजलं तुम्हाला. आता राऊंड मुंडा किती आपला, तर हा 14 इंचाचा राऊंड मुंडा आहे आपला. दंडघेर किती आपला, तर 11 इंचाचा दंडघेर आहे. 14 आणि 11. मग 14च्या जर अर्धे केले तर किती बनतील, 7. बरोबर आहे, 7 बनतील. तर मग आपल्याला इथे 7 न घेता त्याच्यापेक्षा अर्धा इंच कमी करायचं. काय करायचंय, कमी करायचं. आता का करायचं हे पण सांगतो. आपण इथे 7 इंच घेतलंय, तर याच्यातून अर्धा इंच कमी केलंय आणि नंतर याच्या पुढे आपण 1.5 इंच शिलाई घेतली. म्हणजे 6.5 आपण इथे माप टाकले आणि 1.5 इंच नंतर शिलाई घेतली. आता इथून हा राऊंड आपला असा बनणार आहे. मग राऊंड मुंडा आपण याला म्हणू का याला म्हणू, ऑफकोर्स आपण या गोलला राऊंड मुंडा म्हणणार आहोत. मग आपण जरी हे माप काही जरी टाकलं असेल तरी सुद्धा आपल्याला याला 7 इंच रेडी आणायची. किती करायचं आपल्याला, याला काही करून 7 इंच रेडी आणायचं असतं. म्हणून आपण इथे अर्धा इंच कमी टाकतो, कारण की याचं सर्कल वाढतं. लक्षात आलं तुमच्या? बरं, चेप तर आपण नंतर देऊया. आता आपण दंडगेर किती आहे, 11. 11चे अर्धे किती येतील, 5.5. आता या 5.5 मधून काही कमी नाही करायचं, काही वाढवायचं नाही, आहे तेवढंच टाकायचं. 5.5 ला 5.5 आणि 1.5 इंच पुढे शिलाई. याला घेतलंय आणि इथून इथे ही एक लाईन दिली. आणि इथून सेप द्यायचं कसा. आता सगळ्यात चॅलेंज हे असतं तुम्हाला, की बाहीचा सेप द्यायचा कसा. बरोबर आहे, किती जणांना बाहेरचा सेप असा छानपैकी येतो, येतोय, तुम्हाला पण येतोय, काहींना येत नाही. ठीक आहे, हरकत नाही, आजपासून तुमचे सेप पण छान येतील. ठीक आहे, येतील कसे, तर बघा, इथून इथे 1.5 इंच ठेवायचं आणि ही एक सरळ 1.5 इंचाची अशी लाईन द्यायची. हे तर सगळ्यांना येईल करता, हे सगळ्यांना करता. आणि इथून ह्या क्रॉसमध्ये एक अशी सरळ लाईन द्यायची मुंड्यापर्यंत. हे असं कोणाला येणार नाही, कोणाला नाही येणार असं, असं सगळ्यांना येईल. बरोबर आहे. इथे जे आहे तर असं गोल आकार तयार करायचा. बघा इथं असं गोल आकार तयार करता येईल तुम्हाला. इथे बघा, 1.5 इंच असं समजा, इथून 1.5 इंच ठेवून याला गोल आकार तयार केला, करता येईल सगळ्याला नॉर्मली. आणि इथून आल्यानंतर फक्त याला थोडं नॉर्मली असे इकडे करत जायचं, असं इकडे थोडासा टर्न द्यायचा इथं, बस असं गोल करायचं याला फक्त थोडंसं. आता मी याला कापतो. बघा तुम्ही सेप कशा पद्धतीने आला इथे. तुम्ही म्हणसाल की सर एवढं सोपं होतं, आतापर्यंत आम्हाला समजलं नाही. ठीक आहे, आणि सेप बघा तुमचा आता कसा दिसेल. त्याच मार्किंगवर कापतो, अजिबात मी दुसरीकडे कापणार नाही. आता इथून थोडा असा राऊंड तयार करायचा, आता थोडासा नॉर्मल. आता याला बाजूला घेऊया आपण आणि बघा याचा सेप.
दिसला? काही वेळ लागला तुम्हाला याला करायला, परंतु हे काम करण्यासाठी वर्ष गेले तुमचे, तरी अजून जमान नाही. लक्षात आलं का? काही गोष्टी अशा टेक्निकली असतात की तुम्ही त्या टेक्निकली घेतल्यात तर त्या अतिशय तुम्हाला सोप्या बनतात, अतिशय सोप्या बनतात. आणि हा सेप परफेक्ट सेप आहे माझ्यानुसार. तरी तुम्हाला काय वाटतं तुम्ही सांगू शकता. सगळ्यांचे असे शेप येतात? बोला मॅडम. तर तुम्ही जे 1.5 इंच दिलं ना ते आम्ही 1 इंचावर घेत होते आधी. अच्छा, चालतंय ना, काय अडचण नाहीये. 1 इंचावर घेऊन तुम्ही आकार दिला तरी चालतंय. असं त्याला पुढचा भाग हा देणार ना. पहिला हा तर होईन आपला, हा झाल्यानंतर आपण पुढचा देणार. ठीक आहे, अतिशय सोपं आहे. कमी जास्त समजा जरी तुम्हाला असं वाटत असेल तर तुम्ही याला कमी जास्त थोडंसं करू शकता, परंतु हे आलं पाहिजे गोल. असं टोक नाही निघलं पाहिजे इथे, किंवा डायरेक्ट इथून असं कट नाही झाला पाहिजे टोक. तुमचं काय होतं लगे डायरेक्ट इथून असं टोक निघून जातो, असं डायरेक्ट टोक लगे असं डायरेक्ट सेप चालू होऊन जातो इथून असं काय होतं, डायरेक्ट असं सेप टोक तयार होतो. असा टोकचा सेप झाला नाही पाहिजे. मग शेप येतो कसा, तर बघा ह्या दोन्हीचा काढायचा तुम्हाला मध्य 7 आहे. ठीक आहे, इथे समजा तुम्ही 3.5 इंचावरची मार्किंग केली. ठीक आहे, याची मार्किंग केल्यानंतर याचे इथे तुम्हाला काय करायचं, परत याची एक सेंटर काढायचं म्हणजे 1.25. ठीक आहे, परत तुम्ही याचा एक सेंटर काढसाल 1.25. ठीक आहे, इथून तुम्हाला 1/2 इंच ठेवायचे, इथून तुम्हाला 1/2 इंच ठेवायचं आणि परत इथे 1/2 इंच आणायचं. किती आणायचं? 1/2 इंच आणायचं. आणि हा सेप तुम्ही अशा पद्धतीने देत चालला बघा. आला 1/2 इंचावरती, इथून आता वाढत वाढत हा 1/2 इंचावरती गेला आणि आता इथून कमी होत येतो. अगोदरच मिळेल 1 इंचाच्या आसपास, आणि इथून आपण हा सेप देऊया. मध्यपर्यंत द्यायचं नाही तर 1/2 इंच. हा, नाही, इथे 1/2 इंच येईल, मधात 1/2 येईल. ठीक आहे, आणि इथे 1/2 इंच, इथे 1/2. आणि स्टार्टिंग कसं जिथं तुम्ही 1.5 इंच सोडलं होतं ते हे जवळपास बघा हे इथपर्यंत येईल असं, आता अर्धा 1/2 इंचापर्यंत मिळत येईल. हा, मिळत येईल असं. एकदम असं तुटलं नाही पाहिजे, एकदम असा टोक नाही निघला पाहिजे, गोल झालं पाहिजे इकडे. अशा पद्धतीने घ्यायचे. ठीक आहे, आणि सेप तयार करायचा. झाली स्लीव्स. ठीक आहे, आजचं हे ब्लाऊज आपलं इथे कम्प्लीट झालं पूर्ण. काय झालं, आजचं ब्लाऊज इथे आपलं हे पूर्णपणे कम्प्लीट झालं. कपड्यावर दाखवू, कपड्यावर तुम्हाला कसं कटिंग होईल ते. आता बघा हे ब्लाऊज मी बनवतोय, हे बघा हे मी ब्लाऊज बनवतो आणि याची मी बाही काढतो. आता तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची, खूप महत्वाचं पॉइंट आहे. आतापर्यंत तुम्ही जे काम करत होता त्याच्यामध्ये काय करत होता आणि आता काय करता हे तुम्हाला सहज क्लॅरिटी मिळेल. तुमची आतापर्यंत किती जणांचे स्लीव्ज वाढत होत्या, तुम्ही ब्लाऊज बनवायला घेतला की स्लीव्ज वाढलीच, त्याला धरलं कापून टाकलं, असं सगळ्यांचं होतंय. आजपासून तुमची स्लीव्ज बिलकुल वाढणार नाही. कशी वाढणार नाही बघा. काय म्हणला? एखादं ब्लाऊज हा, क्वचित एखादं बरोबर. ठीक आहे, असू द्या. तर ते जे आपण फिटिंग टाकतो ना हा, कोंड्याच्या बाजूला, तर तिथून बाही आत का बरं घुसते असं कमी ह्याच्यात, तिथून टाकता जिथे पेनाचं बोट आहे तिथे. काही कस्टमर म्हणतात ती उंची जास्त पाहिजे आम्हाला. ही वाली ही म्हणताय का? नाही तो बाहीची बाही. ही ना, बघा आता, हा आता ते सांगायचं तात्पर्य. आता हे तीन लोकांमध्ये समजा काम म्हणतं, 3 लोकांमध्ये कसं, आता एक आपलं कस्टमर मुंबईला राहतं. आता मुंबईला राहतं म्हणजे ते काही मुंबईचेच असेल याची काही हे नसते, पण ते कालांतराने त्यांच्यासारखं राहायला सुरुवात करतं. कालांतराने 10 वर्षांनी, 15 वर्षांनी, 20 वर्षांनी. आता मुंबईमधल्या लोकांचं काय प्रॉब्लेम असतो माहिती का,
ह्या लोकांना हा गॅप खूप कमी लागतो. काय लागतो? कमी लागतो. परंतु इथून समजा तुम्ही संभाजीनगरमध्ये आलात, कुठे आलात? संभाजीनगरमध्ये आलात किंवा नाशिकमध्ये आलात, ठीक आहे, किंवा तुम्ही इतर थोड्याशा कमी सिटीमध्ये आलात, तर ह्या लोकांना हा मिडियम गॅप लागतो. काय लागतो? मिडियम गॅप लागतो. त्याच्यानंतर इथून तुम्ही गावाकडच्या लोकांकडे गेलात, म्हणजे जसं की आपण शेतीमधले काम करणारे लेडीजकडे गेलो, तर तिला हा गॅप जास्त लागतो. हा, तर त्या लोकांना काय लागतो? हा, म्हणजे का? तर त्यांना शेतीमध्ये काम करायचं असतं, हात वर करायचे असतात अशा पद्धतीने, ठीक आहे. तर त्यावेळेस हा भाग कमी नाही दिसला पाहिजे मुंड्यातला. काय नाही दिसला पाहिजे? मुंड्यातला हा भाग कमी नाही दिसला पाहिजे, म्हणून त्या लोकांना हा भाग जास्त लागतो. समजलं का तुम्हाला? तिन्हीचे घालण्याची पद्धत ही वेगळी आहे. आता हा अनुभव माझा का सांगतो? कारण मी वेगवेगळ्या पद्धतीने कस्टमर अटेंड करतो, आणि ही रियालिटी आहे. ही रियालिटी आहे. तुम्ही जर ही फिटिंग जर समजा जास्त वाली जर तुम्ही मुंबईच्या कस्टमरला दिली, जो व्हीआयपी कस्टमर आहे, जो एकदम असे मोठाले गळे घालतो, शॉर्ट स्लीव्ह घालतो, त्यांना जर तुम्ही हा मोठाला गॅप जर दिला, तर त्याला तुमचं ब्लाऊज अजिबात आवडणार नाही, बिलकुल आवडणार. लक्षात आलं तुमच्या? तर हा तुम्ही थोडंसं आणखीन वरती वाढवून घेऊ शकता, पण अगदी असं 1.5 आणि 2 इंच इथे नाही ठेवणार तुम्ही. 2.5 इंच तरी तुम्हाला ठेवावा लागेल हा गॅप 3च्या जागेवरती. समजलं? हो. झालं तुमचा क्लिअर प्रॉब्लेम सॉल्व? हा कधी कधी दंड असतो तर तो असा थोडासा जाड असतो बघा, हा तर तेव्हा ब्लाऊज वर कॉलर सरकून जातो. हा. बघा, आता तुमचे ब्लाऊज मागे सरकणार नाही, पुढे सरकणार नाही, काहीच होणार नाही. तुम्ही आता माझ्या पद्धतीने कटिंग करा. माझ्या पद्धतीने कटिंग करून तुम्ही कस्टमरला घालायला द्या, आणि कस्टमरला घालायला दिल्यानंतर मग मला सांगा की सर हे प्रॉब्लेम आपल्याला आले. मग आपण ते नक्कीच सॉल्व्ह करू. आता तुमचं काम तर चालूच आहे, बरोबर आहे. आता 1 महिना आपण इथे एकमेकांना जे आहे तर समोरासमोर आहोत, बरोबर आहे. 1 महिन्यामध्ये तुम्ही कमीत कमी 4 ते 5 ब्लाऊज देसान शिवून कस्टमरचे, बरोबर आहे ना. तर त्यांचा रिझल्ट मागा, फीडबॅक मागा त्यांना. ते जरी नसेल म्हणे तर तुम्ही त्यांना म्हणा की आता हे ब्लाऊज घालून मला फीडबॅक सांगायचा, म्हणा तुम्ही डायरेक्ट कस्टमरला, ठीक आहे. हा, मी आतापर्यंत मी बनवलेत जे दिले तुम्हाला, आता हे मला सांगा जरा काय वाटतं तुम्हाला, नेमकं पहिल्यापेक्षा चांगला रिझल्ट आहे का कसं आहे. असं म्हणून समजून नका देऊ की समजा मी शिकते म्हणून, पण तुम्ही हे सांगा की बाबा सांगा मला हे कसं काय फिटिंग वगैरे, किंवा तुम्ही आवर्जून विचारा त्यांना की कशी फिटिंग आली. आता बघा तुमच्या बाह्या वाट, हो चालेल. आता बघा तुम्ही इथून आता बाही लावसाल, ठीक आहे. एवढे तर तुमच्या शोल्डरला शिलाई गेली, म्हणजे हे आणि हे दोन्ही पीस तुमचे काय झाले, एकमेकांना जॉईन झाले. आता हे दोन्ही तुमचं इथे शोल्डर जॉईन होऊन जातं, बरोबर आहे. शोल्डर जॉईन झालं की तुमचं एवढं हे दबणार आहे, बरोबर आहे ना. आता तुम्हाला बाही पूर्ण अशी इथून समजा लावा लागेल. तर बघा इथून आपण ही बाही लावू, वाढली कुठं बाई? म्हणजे ज्यावेळेस तुमची बाही वाढते याचा अर्थ असा होतो की तुम्ही त्याला ओढलं किंवा लूज सोडलं. आपण अॅक्युरेट राऊंड मुंडा मोजला याचा पण, आणि आपण याचा पण राऊंड मुंडा मोजला. मग कशासाठी तुमची बाही वाढली पाहिजे बरं? तुम्ही काय म्हणता की नाही मी अजिबातच नाही वाढली, अजिबात नाही, मी एकदम असं ढिल्लं सोडलं. मी शिकवताना मला अनुभव येतो ना तो, मी जर स्टुडंट कसं काय वाढली विचारलं ना, ते म्हणते सर मी अशी एकदम ढिल्ली करू लावली सर, पण तरी ती वाढतेच आहे, मी करू काय. बरोबर आहे. परंतु लक्षात ठेवा, जो हातामध्ये पीस असतो तो तुमच्या नकळत वाढतो हातामधला. मग अशा वेळेस जो पीस वाढतो तो त्याला ठेवायचं खाली आणि याला ठेवायचं वर. काय करायचं? हा पीस ठेवायचा खाली आणि याला ठेवायचं वर, आणि मग लावायची. मग तुमची बाही वाढणार ना. मग तुम्ही म्हणता सर हे कसं काय चमत्कार झाला? चमत्कार नाहीये तो, ती तुमची कला आहे की तुम्ही ज्याला ओढताय ना तर ते तुम्हाला कळत नाही तुम्ही ओढताय म्हणून, आणि तुम्ही नवीन असल्यामुळे ह्या गोष्टी होत राहणार तुमच्याकडनं. समजलं तुम्हाला हे कशा पद्धतीने आपण याला घेतलंय, कशा पद्धतीने आपण याची बाही. आजचा ब्लाऊज तुमचा इथे पूर्णपणे कम्प्लीट झालाय. उद्या आपण कटोरी ब्लाऊज शिकणार आहोत. आपली शनिवार आणि रविवार सुट्टी असते, शनिवार आणि रविवार, परंतु ह्या शनिवारी आपण मीटिंग घेणार आहोत, कारण की सोमवारपासून मग परत 3 दिवस सुट्टी राहणार आहे आपली, कारण की माझा वर्कशॉप होतोय नाशिकचा.
त्याच्यासाठी. नाशिकचं कोणी आहे का? पाऊस कसं काय मॅडम? भरपूर पाऊस आहे सर, खूप मोठा पूर आलाय. आता मग काय होते की नाही आपलं वर्कशॉप? पण ज्या भागात तुमचा क्लास आहे ना सर, हा. तिथं नाही. अच्छा, म्हणजे तिथं पुराचा काही प्रॉब्लेम नाही. त्याच्यामुळे ऍडमिशन कमी झाले, 10च ऍडमिशन झाले. हो सर, खूप हम्म. खूप जास्त पूर आहे. तो जो हम्म, मारुती आहे ना, तो पूर्ण बुडायला मोठं पूर्ण पाणी. बरोबर आहे. त्याच्यामुळेच ऍडमिशन होऊ नाही राहिले. कारण नाही राहिलं ना सर. नाही, सगळेजण जे आहे ना ऍडमिशनच करत नाही त्यामुळे. कारण सगळ्यांचं म्हणणं असं, कनेक्टेड रस्ते सगळे पुलावरूनच आहेत ना. कारण कोणाला पण यायचं असेल तर ते इकडनं तिकडनंच येणार ना. जागचे तर लोक नाही भेटणार हो आपल्याला. सर, सगळीकडेच आहे. पूर म्हणजे पूर्ण सगळीकडेच आलं ऑलमोस्ट. चालेल, काही हरकत नाहीये. बघूया काय होतं का. बोला ना. मला काल काल 2 दिवस येत नव्हते, आले नव्हते ना पाहुणे घरी. माझा क्लास मिस झालाय. हे बघा, काल पण आपण हे ऐका, काल पण आपण हे शिकलो आणि परवा आपण हे शिकलो. ठीक आहे. नाही, माझा मिस झालाय. हा वाला ना. महाराजा टपच्या टीका आहेत ना, ते मला समजलं. ही तल्ले नाही आज समजले का नाही? नाही ना, ते टपसा किती किती कसं घेतो ते मला समजलं. बरोबर. हे बघा, इथे हा जो टक्स असतो ना, हा वाला, तर हा तुमच्याकडे एक येल्लो कार्ड आहे अशा पद्धतीचं. आलंय तुम्हाला हे असं येल्लो कार्ड, हे वालं? पीडीएफ क्लिअर द्या ना. हा, ठीक आहे. आज सध्याचं तुम्हाला मोबाईल मध्ये तर दिसत असेल ना, ज्यावेळेस काम करायचं त्यावेळेस सध्याचं. ठीक आहे. तर समजलंय मला, बाकीचे नाही. हे बाकीचे 3 नाही समजले तुम्हाला? हे 1, 2 आणि 3 असं म्हणताय ना. हे बघा, सिंपल आहे. बाकीचे हा जर आला ना तर हे सिंपल आहे. याच्यापासून ह्याच रेषेवरती, ही जी सरळ रेषा गेली इंडॉट उंचीची, ही ह्याच रेषेवरती इथे 1.5 इंच घ्यायचंय इकडल्या साईडला, आणि इकडल्या साईडला 1.5 इंच घ्यायचं. हा, मधल्या सेंटरच्या डॉट पासून इकडे 1.5 घेतला, इकडे 1.5 घेतलाय, आणि इकडनं इकडे 2 इंच घेतलाय. किती घेतलाय? 2. हे बघा, 2 इंच, हा 1.5 इंच, आणि हा 1.5 इंच. इकडे 1.5, इकडे 1.5, इकडे 2. अशा पद्धतीने तुम्हाला हे तिन्ही टक्स घ्यायचे. आणि याचा व्हिडिओ तर तुमच्याकडे आहेच, तुम्हाला पाठवला वाटतंय. आतमधून येईल, नाही फ्रंटच्या साईडलाच येतो फक्त. हा बघा इथे असं आतला सर इथे येईल असा, इथून 1.5 इंच घेऊन अशा पद्धतीने. आणखीन काय विचारायचं तुम्हाला? हा, हे बघा, ह्या टक्स पासून हा 2 इंचावरती, इथे 2 इंच मी जे लिहिले ना इथे, हा नाही, इथे 2 इंच घ्यायचा, इकडे 1.5 घ्यायचा, आणि इकडे 1.5 घ्यायचा, आणि हा आतला छेद द्यायचा. करून बघा, करून बघून याचा मला ठीक आहे ना. नाही, मग आता चेस्ट नाही, हे आता बारीक छोटं माप आहे ना, हे छोटं माप आहे म्हणून हे छोटा टच दिसतोय. मोठं माप असेल तर हे लांब टच दिसेल असं एवढा. ठीक आहे. हे कमी जास्त होईल. हे मोठं माप असेल तर मोठा दिसेल, छोटं माप असेल तर छोटं दिसेल. याची रुंदी जेवढी वाढेल, याचं माप जेवढं वाढेल तेवढा याचा टच पण वाढेल. ठीक आहे. 11 आहे का? तर मग याला बघा, हे जे असतं ना, समजा तुमचं इथे 11 आलं, इकडे लक्ष द्या, इथे समजा हे 11 आलं, माईक बंद कर बाकीच्याच, इथे समजा हे 11 आलं, तर आता हा टच पॉईंट तुमचा मी याच्यावर ठेवतो म्हणजे तुम्हाला समजण्यासाठी. याच्यावर समजा तुमचं टच पॉईंट इथे आला, बरोबर आहे. तर आता इथून काय झालं, तुमचं टक्स अगदी एवढंच आलं. किती इंचाचा आला? 1.5 इंचाचाच. पण हा टक्स आपल्याला किती पाहिजे? कमीत कमी 2.25 ते 2.5 इंच पाहिजे. किती पाहिजे? 2.25 ते 2.5. मग तुम्ही काय करसाल, त्या टक्सला तुम्ही अशा पद्धतीने खाली आणसाल, आणि हा 1 इंचावरनं याला असं राहून द्यायचा, आणि परत इथे आणून मिळून द्यायचं. काय करसा? इथे आणून परत मिळून द्यायचं. असं याचा सर्कल वाढवसाल. काय करसाल? याचं सर्कल वाढवसाल असं खाली.
जसं की याचा सर्कल वाढला इथे बघा, हे पहिले ही मार्किंग होती, ह्या मार्किंगच्या खाली एवढा आलाय, या मार्किंगच्या खाली एवढा. आता याचा तुम्ही कालचा व्हिडिओ बघा, कालचा व्हिडिओ पाठवला ना मी तुम्हाला, की नाही पाठवला? तर व्हिडिओच नाही. नाही पाठवला नाही तुम्ही, ग्रुपला बघा ना तुम्ही, आहे ना ग्रुपला पाठवले तुम्ही बघा. नाही युट्यूबचे व्हिडिओ आहे ना, तर कोणाकडे पाठ. नाही आता काय ओरलं ते मी याच्यावरनं पाठवायला, कशावरनं? टेलिग्रामवरनं. तर टेलिग्रामवरनं पण तेवढा व्हिडिओ जाईल नाही. गुगल लिंक बनवायला तर ते काय म्हणला? नाही पण टेलिग्राम मध्ये मी डाउनलोड करून घ्यायलो आणि नंतर मग मी तुम्हाला ते पाठवायलो, तरी ते डाउनलोडच नाही व्हायना त्याच्यावर एवढा. तेवढा मोठा तो डाउनलोड व्हायना नाही त्याच्यामध्ये, म्हणून मी काय केलं त्याला युट्यूबवरती सेंड केले आणि मग तिथून घेऊन तुम्हाला पाठवलं. म्हणजे आहे तर तो पूर्णच आहे, त्याच्यामध्ये काही कटकुट केलेलं नाही. तुम्हाला ते शिकवताना कळालंच असेल की आपण त्याच्यामध्ये कट केलेलं आहे काही. ठीक आहे, तो पूर्ण आहे. तो काय करा तुम्ही आता, तो डाउनलोड करून घ्या तुमच्याकडे, तुमच्या मोबाईलला होईल ना डाउनलोड. जसं आपण युट्यूबचे व्हिडिओ डाउनलोड करतो त्या पद्धतीने डाउनलोड करायचे ना. युट्यूबलाच होतंय सर डाउनलोड. नाही बरे, मोबाईल मध्ये नाही डाउनलोड होणार. युट्यूबला होतंय ना डाउनलोड. गुगल लिंक नव्हते, कॉपी लिंक करून ते करता नाही येणार पण ते. बरं ठीक आहे, सांगतो मी तुम्हाला नंतर कसं करायचं. ठीक आहे, चालेल, सांगतो मी तुम्हाला. सध्याचे राहू दे तुमच्याकडेच ते, नंतर मग सांगतो, कारण मी डिलीट मारायच्या अगोदर तुम्हाला सांगेल ते कसं Screen पद्धतीने recording करा. पाठवतो मी आज कसं. ठीक आहे, हा मी एक स्क्रीन रेकॉर्डिंग करून पाठवतो तुम्हाला, कसं कसं डाउनलोड करायचं त्या पद्धतीने तुम्ही त्याला करून. ठीक आहे, चालेल. हा नाही पण मग मी युट्यूब मध्ये जरी दिसला, मी जर त्याला हे केलं, डिलीट केलं, गॅलरी मध्ये तर मग तो पण जाणार नाही ना, सांगतो मी. तो पण जाणार. गॅलरीमध्ये कसा होतो मी ते सांगेन तुम्हाला. ठीक आहे, चालेल. अशा पद्धतीने तुम्हाला त्याला घ्यायचं आहे. तर आपण इथे आता बाजूला घेऊया याला. अशा पद्धतीने आता बाकीचं आपण उद्या शिकूया. आज सुट्टी आहे का मुलाला? आणायला